नमस्कार, मी निखिल उपळे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा सह्याद्रीची भटकंती करण्यासाठी बाहेर निघालो आहे आणि आपला किल्ला क्रमांक असणारे 55 म्हणजे 55 आणि किल्ल्याचं नाव आहे सुधागड उर्फ भोरपगड. आणि हा किल्ला कुठे येतो? हा किल्ला येतो तो रायगड जिल्हा आणि सुधागड तालुक्यामध्ये. आणि ह्या गडाच्या आपण आज ट्रेक करणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे यायचं कसं, या गडावर तुम्हाला काय काय बघायला भेटेल आणि या गडाचा इतिहास, या सर्व गोष्टी मी सांगणार आहेत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. चला मित्रांनो, सुरुवात करूयात या ट्रेकला, किल्ले सुधागड. सकाळचे तब्बल मित्रांनो 8 वाजलेत आणि आपण या ट्रेकला लवकर आज थोडीशी सुरुवात केली. बऱ्याच दिवसानंतर मी ट्रेकला येतो आहे. आपला लाटचा जो ट्रेक होता तो किल्ले जीवधन, जो मी जवळजवळ 3 महिन्यापूर्वी गेला होता आणि पुन्हा एकदा आपण आता ट्रेकला येतो. तर या ट्रेकला सुरुवात झाली मित्रांनो. आणि या किल्ल्याबद्दल, सुधागड किल्ल्याबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्या किल्ला मी अगोदर सांगितलं तसं त्याप्रमाणे हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि सुधागड तालुक्यामध्ये येतो. गिरिदुर्ग प्रकारतील हा किल्ला राजधानी म्हणून त्याची निवड करण्यात येणार होती, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी श्रीमान रायगडची निवड झाली. परंतु हा गड एक चांगला ट्रेक म्हणता येईल तुम्हाला. एक मध्यम प्रकारचा हा ट्रेक आहे आणि जवळजवळ या किल्ल्याची उंची 2100 फूट एवढी आहे. जबरदस्त. आणि ज्यासाठी आपण सह्याद्रीचा अट्टहास करतो तो पाठीमागे जो बघताय तुम्ही सुधागडचा सुंदर नजारा, मी पहिल्या बुर्ज आरामातमध्ये बघू शकतो आणि खूपच सुंदर नजारा आहे. सुधागडला यायचं असेल तर तुम्हाला सांगतो कसं यायचं. ठाकूरवाडी हे त्याचं बेस विलेज आहे. तुम्हाला जर मुंबईवरून येत असाल म्हणजे आपल्या सार्वजनिक वाहनाने तुम्हाला खोपोलीपर्यंत यावं लागेल आणि खोपोलीपासून तुम्हाला बस पकडून पाली आणि पालीपासून ठाकूरवाडी हे गाव. तसं तुम्ही जर पुण्यावरून येत असाल, पुण्यावरून बद्दल सेमच आहे. पुण्यावरून सुद्धा तुम्ही खोपोली यावं लागेल आणि तिथून तुम्हाला पाली आणि ठाकूरवाडी हे गाव आहे. जर खाजगी वाहनाने येत असाल तर पुण्यापासून फक्त 120 किलोमीटर आणि मला वाटतं सेम अंतर हे मुंबईपासून पण आहे 120 किलोमीटर ठाकूरवाडी बेस विलेजचं. इथे आलात तर तुम्हाला खाण्याची पिण्याची सगळी सोय, कारण आम्ही आत्ताच ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि जातानाच आम्ही लंचसुद्धा ऑर्डर दिली. पार्किंगची उत्तम सोय, 4 व्हीलर आणि बाईक दोन्ही एकदम व्यवस्थित तुम्हाला पार्किंग करायला भेटतात. एक 20 मिनटाचा ट्रेक केला की आपल्याला ही पहिली लोखंडी शिडी लागते. अशा तब्बल 2 शिड्या आहेत. त्यानंतर आपण डायरेक्ट त्या दरवाजापर्यंत जाऊन पोचतो. आणि तुम्हाला सांगितले 2 मार्ग आहेत, एक ठाकूरवाडी आणि 200 गावामधून. तर आपण 200 गावातून नाही आलो, कारण 200 गावातून एक जास्त अंतराचा मार्ग आहे, 3 तासाचा वगैरे. आणि इथून आपण एक आरामात म्हणजे खाली आम्ही विचारलं तर म्हणले तुम्ही 1-1.5 तासामध्ये पोचू शकता. तर ही पहिली शिडी लोखंडी शिडी. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत, जे आपले वीर आहे, शूरवीर आहेत आत्ताच्या काळातले, त्यांनी ही शिडी कशी आणली असेल म्हणजे मला बघूनच खूप आश्चर्य वाटलं. बघा तिथपर्यंत शिडी आहे. ज्या सेकंड शिडीबद्दल मी तुम्हाला सांगत होतो ती लोखंडाची शिडी वरपर्यंत आहे. डबल आहे म्हणजे ॲक्च्युली. जाऊयात आपण वरती. त्याच्या आत्ताची अवस्था बघूयात. पावसाळ्यामध्ये थोडी स्लिपर असण्याची शक्यता आहे. पण याच्या व्यतिरिक्त पाठीमागे बघा नजारा यार, सह्याद्रीचा नजारा. कोकण बाग आहे, खूप धमाल आहे. किल्ल्याच्या अगदी आपण जवळ आलो आहे आणि तुम्हाला तटबंदी बघायला भेटते. त्याच्यानंतर या किल्ल्याच्या त्या मेन पायऱ्या त्या थोड्याशा तुम्हाला त्रास देऊ शकतात खरं तर पावसामुळे. आणि आता पाऊस पडल्यामुळे तर त्या जास्त स्लिपरी झाल्यात. तर गडावरचा पहिला चिलखती बुरुज, ज्यावेळी तुम्ही ठाकूरवाडीकडून येता आणि हा बुरुज तुम्हाला उजव्या साईडला लागतो. छोटीशी अरुंद रोड आहे, आपण आता खाली जातो. चला त्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं पूर्ण तुम्हाला अंधार दिसेल. दाखवण्याचा प्रयत्न.
गडावरतील सर्वात एक महत्त्वाचं वास्तू म्हणायचं कारण ते शिवमंदिर. आणि आता आपण शिवमंदिरामध्ये आलो, जे सुधागडवरचे एक खास आकर्षण आहे. जे अगदी बाली किल्ल्यावरती बसले आणि मधोमध खूप प्रचंड पाऊस पडतो आणि एक थोडासा आसरा आम्हाला भेटला इथे. आता आपण शिवाचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर आपण किल्ला फिरण्यास सुरुवात करणार आहोत. गडाच्या मधोमध एक शिवमंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेतलं आणि त्याच्या पाठीमागे एक्झॅक्टली पाठीमागे तुम्हाला एक नैसर्गिक तळा बघायला भेटेल. आम्ही येताना उजव्या साईडनं आतमध्ये आलो कारण आम्हाला मंदिर आणि भोराई देवीचं मंदिर जे महत्त्वाचं आहे तिथं जायचं आहे. आणि त्या बाजूने मग आपण तो महादरवाजा बघणार आहे आणि टकमक टोक आणि त्यानंतर आलेले अवशेष आपण बघायला पाठीमागून येणार आहेत. बाली किल्ल्यावरती आलो आहे. बाली किल्ला खूप मोठा आहे आणि जर तुम्ही खऱ्या आता जर मॅप बघितलात त्याचा तर तुम्हाला मला वाटतं 1.5 ते 2 तास लागतील हा किल्ला जर व्यवस्थित बघायचा असेल. आणि वातावरण एवढं सुंदर झालं ना, खूप पाऊस पडत होता, पाऊस थांबला आहे आणि आम्ही आता पटपट जेवढ्या वस्तू बघता येतील जास्त अडचणीत न जाता तेवढ्या वस्तू बघण्याचा प्रयत्न. सुधागडला येण्याची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आणि परंतु सुधागड अशा परिस्थितीत बघायला भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं. जेव्हा पुण्यावरून निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता आणि इकडे आल्यानंतर पावसाने आम्हाला 2 वेळा साथ दिली. नशिबाने जास्त पाऊस नव्हता आणि इथे थांबण्यासाठी पण सोय होती, त्यामुळे खूप बरं वाटलं. पाऊस थांबला आहे. धुकं मात्र चारी बाजूला तुम्ही धुकं बघू शकता. अजिबात पुढचा रोड माहिती नाही आहे, तरी आम्ही एक अंदाज घेत बऱ्यापैकी त्या वास्तू आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करतो. समोर शिवचं मंदिर आहे, तिथून उजव्या बाजून आपण आतमध्ये आलो की हा पडलेला वाडा तुम्हाला बघायला भेटतो. विस्तीर्ण असा प्रसार असलेला सुधागड आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बघायला भेटतो तो वाडा. थोडासा पडलेला अवस्था आहे पण खूप मोठासा वाडा आहे. जर तुम्ही चारी बाजूने बघितल्यात ही जे तुम्हाला बाजू दिसत असेल तर त्याची तटभिंती आहे आणि मी त्या तटभिंतीच उभा आहे त्याच्या एंट्रीवरती आणि या बाजूने सुद्धा बघाल. गडावरची ज्या देवीच्या नावाने या गडाला नाव जे पडलं तो भोरपगड, ती भोराई देवीचं मंदिर पाठीमागे. आणि आता दर्शन घेऊन बाहेर आलो आणि थोडेसे तुम्ही क्लिपसुद्धा बघितले असेल. इथे नेहमी एक पुजारी असतो या देवीचं काळजी घेण्यासाठी आणि खूप सुंदर आणि अतिशय प्रसन्न करणारं, जसं आपण राजगडावरती बघितलं होतं किंवा रायगडावरती बघतो आपण त्याच टाईपमधलं हे देवीचं मंदिर, अतिशय सुख देणारं. भोराईचं देवीचं मंदिर आपण दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्याच्या अगदी उजव्या साईडला तुम्हाला छोटंसं हनुमानाचं मंदिर लागेल आणि त्याच्या बाजूनेच तुम्हाला एकदम खाली जायचं आहे. त्यात गडावरचा मुख्य महादरवाजा जो अगदी हुबेब रायगडसारखा बनवला आहे आणि तोच बघण्यासाठी आपण आता पुढे चाललो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण आता गडाचा मुख्य महादरवाजाजवळ आलो, जिथून आपण खरं प्रवेश नव्हता केला, परंतु हा बघणं म्हणजे सगळ्यात वर्थ आहे असं म्हटलं जातं. कारण सुधागडचा जो मुख्य आकर्षण नाही म्हणता येईल, पण मुख्य वास्तू आहे तो त्याचा महादरवाजा. तर सुधागड हा किल्ला बऱ्यापैकी आपण सैर करत आलो आहे आणि आता शेवटचा काही वस्तू शिल्लक आहेत. तर या गडाच्या इतिहासाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हा गड
पहिलं गड तुम्हाला माहिती आहे का, गडाचं नाव भोरबगड असं होतं. 1436 साली जेव्हा सुलतान बहुमानी सुलतानकडे हा किल्ला होता तेव्हा त्याचं नाव भोरबगड होतं. आणि त्यानंतर जवळपास 1600मध्ये हा मराठ्यांच्या ताब्यात आला, आपल्या स्वराज्यामध्ये आला. आणि त्यानंतर या किल्ल्याचं नाव बदलून भोरबगड बदलून सुधागड असं ठेवण्यात आलं. आणि तसं पाहिलं तर हा गडाचा आकार खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. म्हणजे रायगड जेवढा मोठा आहे तेवढाच सुधागडसुद्धा मोठा आहे. आणि महाराजांनी थोडक्यात याला आपल्या स्वराज्याची राजधानी करायचं असं मनात आणलंच होतं. परंतु जे याची भौगोलिक रचना बघितलीत आणि रायगडची जी भौगोलिक रचना होती त्याच्यामध्ये हे रायगड ह्या किल्ल्याचा विजय झाला. आणि त्याच्यानंतर रायगडची निवड ही स्वराज्याची राजधानी म्हणून करण्यात आली. पण त्या अर्थाने एकदम हुबेहूब असा तुम्हाला सुधागड बघायला भेटतो. कारण टकमक टोक, त्यानंतर तो महादरवाजा, बरेच असे वाड्याचा अवशेष, बोराई देवीचं मंदिर, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात. तर माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही मेन वाडा इथं गडाच्या अगदी मध्यभागी. आणि जर तुम्ही इथे आलात तर तुमची राहण्याची सोय, उत्तम सोय इथे होईल. तर तुम्हाला सांगतो, गडावरती तुम्ही आलात तर पाण्याची उत्तम सोय, कारण इथे बरेच असे तलाव आहेत, नैसर्गिक तलाव आहेत आणि नॉर्मल तलावसुद्धा आहेत. राहण्यासाठी हा वाडा आहे, त्यानंतर बोराई देवीचं मंदिर आहे, खाली शिवमंदिर आहे, त्यामुळे राहण्यासाठी उत्तम सोय. खाण्याची सोय तुम्हाला खालूनच करून यावं लागेल. तसंच खाली तुम्ही ठाकूरवाडी गाव आहे, ठाकूरवाडी गावातसुद्धा तुम्ही बरेच लोक असे आहेत की तुम्हाला नाश्ता पाणी प्रोव्हाइड करतात किंवा तुम्हाला टेंट प्रोव्हाइड करतात. मी एक नंबर देतो त्या दादांचा, त्यांचं पण सुधागड हॉटेल म्हणून आहे आणि ते ठाकूरदेवीमध्येच राहतात. त्यांचा मी नंबर देतो, डिटेल देतो, ते तुम्हाला सर्व सोयी उपलब्ध करतील, गाईडपासून टेंटपासून. या गडाचा व्याप खूप मोठा आहे. आम्ही महत्त्वाच्या अशा वास्तू पाहिल्या आणि फक्त आमचं एक राहिलं ते टकमक टोक. आता त्याला जायचं का नाही हा निर्णय आम्ही घेतो आहे. कारण काय झालं आहे, पाठीमागे पूर्ण तुम्ही बघितलं तो संपूर्ण धोकं आहे, पाऊस येऊन जाऊ नये आणि वाट निसर्डी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला कसल्या परिस्थितीत ठाकूरवाडी या गावात पोचलंच पाहिजे. त्यामुळे ह्यावेळी कदाचित आम्ही तो प्लॅन ड्रॉप करू टकमक टोकाचा. पण आपण लांबून टकमक टोक तुम्हाला दाखवलं आहे ऑलरेडी, जवळून बघण्याचा आनंद घ्यायचा होता. पण ठीक आहे, परत काहीतरी आपण नक्कीच येऊ, सुधागडला परत नक्की भेट देऊ. पण तो गड एवढा मोठा आहे ना, तुम्हाला सांगतो की टाईम काढून या, व्यवस्थित बघा, कारण खूप आवडवे. आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी ऑलरेडी खूप सारी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा. बरेच असे तुम्हाला पडलेले वाडे सुधागडावरती बघायला भेटतील आणि थोडे अवशेष आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आपण जे मधले अवशेष किंवा हा अवशेष किंवा भिंतींचा अवशेष पाहून सांगू शकतो की ते बरेच वाडे. कारण इथे एक बघितलात, त्या बाजूला असं तुम्हाला या बाजूला आपण जो लास्ट टाईम बघितला होता इथे या बाजूला एक आहे. असे प्रचंड बरेच वाडे तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे खासियत आहे, इथे बरेच लोक नक्कीच राहत असणार. म्हणजे सुधागडचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कोकणमध्ये जो व्यापारी मार्ग होता इथे बऱ्याच वाटा आहेत. आम्ही खाली वाचत होतो, सगळ्या वाटाबद्दल मला माहिती नाही, परंतु बऱ्याच काही अशा वाटा आहेत ज्या कोकणला जोडत होत्या. त्या वाटावर लक्ष ठेवण्यासाठी सुधागडचा वापर केला जातो. आणि खऱ्या अर्थाने तो स्वराज्यात खूप महत्त्वाचा होता. प्रचंड पाऊस होता, त्यामुळे खाली उतरताना कॅमेरा अजिबातच दाखवता नाही आलं. कॅमेरा हातमध्ये ठेवला बॅगेत आणि कसं तरी ठाकूरवाडीला पोहोचलो. मग सांगतो, इथे आलात तर इथे बघा पार्किंगची व्यवस्थित सोय आहे आणि पाठीमागे तो किल्ला आहे. आणि इथे पार्किंगला काही चार्जेस आहेत. 2 व्हीलरला आय गेस 50 रुपये आणि 4 व्हीलरला 100 रुपये असं चार्जेस आहेत. आणि आता आम्ही पार्किंग लावली. 8 वाजता सुरू केलेली ही ट्रेक. मला वाटते दुपारचे 2 वाजलेत आणि परफेक्ट टायमिंगमध्ये पूर्ण झाले. पाऊस पडला त्यामुळे आम्हाला टकमक टुकचं नाही बघता आलं, परंतु टायमिंग जे आम्ही ठरवलं होतं की 2पर्यंत खाली यायचं ते सक्सेसफुल पूर्ण झालं आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे यायचं कसं, काय काय करता येईल, काय काय बघायला भेटेल, या सर्व गोष्टी मी सांगितलं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा. इन्स्टाला तुम्ही मला फॉलो करू शकता, अजून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा कमेंट करू शकता. हा व्हिडिओ जर आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेक्स आहे. तोपर्यंत गुड बाय.